हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर लॉंग व्हिडिओ बनवायचं ठरवलं आज. म्हटलं काही करून बनवायचंच. आणि हा महाशिवरात्रीचा व्हिडिओ आहे. बनवून ठेवला पण टाकायलाच वेळ भेटला नाही आणि लक्षात पण नाही राहिले की हा व्हिडिओ बनवायचा. तर इथं मी उपवास ठेवला होता. माझ्या बाळाचा 26 फेब्रुवारीला बड्डे असतो आणि त्या दिवशी महाशिवरात्री होती. तो जन्म झाला त्या दिवशी. तर म्हटलं आज उपवास ठेवायचा आणि आली महाशिवरात्री 15 तारखेला. तर उपवास ठेवायचा म्हटलं काही असो. पण मग उपवास ठेवला आणि त्याच्यासाठी मी साबुदाणा वडं बनवायलासाठी घेतलं. कारण म्हटलं मग साबुदाणा कायमच आपण रोजचा असा बनवतो भगर, पण आज म्हटलं स्पेशल काहीतरी बनवायचं म्हणून म्हटलं साबुदाणा वडे बनवू. तर साबुदाणा मी रात्रीचा भिजवून ठेवला होता आणि मस्त एकदम भिजून एकदम फुलला, तो पूर्ण फुगला. आणि नंतर मी भिजवून मग त्याच्यामध्ये 2-3 बटाटं शिजवायला ठेवलं. बटाटं पूर्ण शिजवून एकदम गरगरीत केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स केलं. नंतर शेंगदाणं भाजलं, त्याचं कूट बनवलं बोबडं म्हणजे बारीक मोठं असं, आणि ते त्याच्यामध्ये टाकलं. नंतर मिरचीचा ठेचा टाकला, म्हणजे मिरची फक्त ते बारीक करून टाकली मिक्सरमध्ये. आणि त्याच्यामध्ये टाकलं अजून मीठ, आणि बाकी काही नाही टाकलं कारण उपवासाला आमच्या इकडे एवढंच खातात. आणि नंतर मग ते तिन्ही मिक्स केलं एकदम पूर्ण हाताने एकदम बारीक बारीक केलं. आणि मिक्स केल्यानंतर एकदम त्याचं चिकट झाल्यानंतर मस्त गोल गोल बारीक पातळ वडं बनवलं होतं. आणि ते वडं असं छान बारीक बनवल्यानंतर एक 5-1 मिनटं ठेवलं. नंतर एवढ्या पिठाचं म्हणजे अर्धा पावच पीठ होतं, म्हणजे शाबू होता. तर त्याचं वडं किती बनलं बघा, 10-15 वडं बनलं असतील. कारण मी पातळ केलं होतं, कारण म्हटलं खुसखुशीत खमंग भाजण्यासाठी. जास्त जाड बनवलं तर मग ते असं फुगत नाहीत, म्हणजे आतून कच्चासारखं असं वाटतात, म्हणून थोडं पातळच बनवलं. आणि त्याच्यानंतर तेल गरम करायला ठेवलं आणि मीडियम गॅसवरती एकदम भाजायला ठेवलं. आणि ते वडं एक सोडला आणि पहिलं अर्धं फ्राय करून घेतलं आणि त्याच्यानंतर डबल अजून फ्राय करायला टाकलं. आणि मस्त असं खमंग खुसखुशीत हे वडं तयार झालं. तर तसं एक बॅच टाकली, ती फ्राय करून घेतली. दुसऱ्या बॅच टाकली, ती फ्राय करून घेतली. नंतर आणि 1-2 राहिलं होतं, तर ते फ्राय करून घेतलं. आणि असं माझं वडं झालं. तर आवाज पण केवढा म्हणजे करकरीत असं येत होता दोन्हीवरती आपटल्यानंतर, खुसखुशीत एकदम आणि खमंग. टेस्टला पण मस्त झालं. चला इथंच एंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इथून पुढे मी असंच वेळ भेटेल तसा लॉंग व्हिडिओ टाकत जाईन. लाईक करा प्लीज, आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. टू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.